कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी पाणी योजनेला सुरुवातीपासूनच अनेक समस्यांचं ग्रहण लागलंय। बऱ्याच ठिकाणी लागलेल्या गळतीमुळे वारंवार कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा खंडित होतोय। दुसरीकडे पाणी पुरवठा सुरू झाला त्या दिवसापासून काळम्मावाडी धरणाच्या अगदी जवळ या पाईपलाईनला गळती लागली आहे। गेल्या 1.5 वर्षात या गळतीद्वारे कोट्यावधी लिटर पाणी शेजारच्या ओढ्यातून वाया चाललंय। मात्र ठेकेदार आणि प्रशासनानं गांधारीची भूमिका घेतल्यानं नागरिकांबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांमधूनही तीव्र संताप व्यक्त होतोय। कोल्हापूर शहराला नियमित आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना राबवण्यात आली। 10 वर्षांनंतर या योजनेचं काम पूर्ण होऊन 2023 साली थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला। मात्र या योजनेला वारंवार गळती लागून पाणी पुरवठा खंडित होतो। नुकत्याच या योजनेच्या तांत्रिक बिघाडामुळे 5 ते 6 दिवस कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात घागर घेऊन टँकरच्या मागे पळण्याची वेळ कोल्हापूर वासियांवर आली होती। वास्तविक पूर्ण कोल्हापूर शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्याची क्षमता काळम्मावाडी पाणी योजनेमध्ये आहे। मात्र तरीही शहरवासियांना पुरेसा पाणी पुरवठा होऊ शकत नाही। यामागे महापालिकेचा जलविभाग आणि संबंधित ठेकेदाराची निष्क्रियता कारणीभूत आहे हे स्पष्टपणे जाणवतं। काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून ज्या दिवशी पाणी पुरवठा सुरू झाला त्याच दिवशी धरणापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर या पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे। त्यातून रोज हजारो लिटर पाणी झुडपांमधून वाहत जाऊन शेजारच्या ओढ्यात मिसळते। गंभीर बाब म्हणजे गेल्या 1.5 वर्षापासून ही गळती अव्याहतपणे सुरू असूनही महापालिका प्रशासन किंवा ठेकेदार यापैकी कुणाच्याही नजरेला ही बाब आलेली नाही। त्यामुळे आश्चर्य आणि संताप व्यक्त होतोय। घागरभर पाण्यासाठी कोल्हापूरवासियांना ऐन उन्हाळ्यात वणवण फिरायला लावणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाईपलाईनची गळती काढण्याचं सौजन्य कधी सुचणार हा खरा प्रश्न आहे। गेल्या 1.5 वर्षात किती लिटर पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब सुद्धा लावता येणार नाही। त्यामुळे नागरिकांच्या हक्काच्या पाण्याची नासाडी करणाऱ्या संबंधित घटकांवर कारवाई करण्याचं कर्तव्य महापालिका प्रशासक पार पाडणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। धरणाच्या अगदी 1 किलोमीटर अंतरापासून ते कोल्हापूर शहरापर्यंत अनेक ठिकाणी ही गळती लागलेली आहे। मग हे काम दर्जेदार पद्धतीचं झालं का नाही याची पाहणी कोण करणार? आयुक्त करणार आहेत का महापालिकेचे संबंधित अधिकारी करणार आहेत? हा पहिला माझा प्रश्न आहे। ठेकेदारांना चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नाही। आज शहरामध्ये पाण्याची वणवण होत असताना अनेक ठिकाणी घागरीचे मोर्चे निघालेले आहेत आणि पाणी शहराला मिळत नाही। पण दुसऱ्या बाजूला लाखो लिटर पाणी या धरणात गळतीतून वाया झालेलं आहे, ते शेतकऱ्यांच्या सुद्धा पदरात पडत नाही। गेल्या 1.5 वर्षापासून ही अवस्था अशी आहे, लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे। ते धरण ना शेतीला आहे ना शहरातील नागरिकांना पाणी मिळालेलं आहे। यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून त्या ठिकाणी ती गळती थांबवली पाहिजे। आणि विशेष मला असं वाटतं की या थेट पाईपलाईनच्या योजनेमध्ये श्वेतपत्रिका काढावी। ही कुणाच्या मागणीनुसार पाणी या ठिकाणी कोल्हापूर शहरात आलेलं आहे याचा सुद्धा शोध झाला पाहिजे। हे काम दर्जेदार पद्धतीने झालेलं नाही। हे गेले वारंवार 8 ते 10 वर्ष आम्ही सातत्याने सांगत आलोय, पण याच्याकडे महापालिकेचे आयुक्त असतील, संबंधित अधिकारी असतील यांनी दुर्लक्ष केलेलं आहे।